महाराष्ट्रात प्रथेप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा होणारा ज्येष्ठ गौराईचा जो उत्सव आहे तो सुरू आहे आणि आज बुलढाणा शहरातील डॉक्टर गायत्री सावजी यांच्या घरी आपण या ठिकाणी आलो आहेत आणि पर्यावरण पूरक जो मकर आहे तो या ठिकाणी बनवलेला आहे आणि गौराईचं जे आगमन आहे ते या त्यांच्या घरी झालेलं आहे। त्यांची आज या ठिकाणी जे आहे त्यांनी असं मनमोहक अशा पद्धतीचं दशावताराचं जे अवतार आहेत ते या ठिकाणी अवतरलेले आहेत। थेट आपण त्यांच्याशी बोलूयात, नेमकं काय त्यांच्या मनात आहे। त्यांनी बोर्ड देखील लावलेला आहे, मी प्रिय भक्त बोलतोय। नेमकं भक्ताच्या मनात काय आहे ते जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत। डॉक्टर सावजी जे आहेत ते आपल्या सोबत आहेत। मला सांगाल काय नेमकी संकल्पना आहे? आज आपण दशावतार या ठिकाणी अवतरलेले आहेत, ज्येष्ठ गौराईचं आगमन तुमच्या घरी झालेलं आहे, काय नेमका भावना आहे? ज्येष्ठ गौराईंचं आगमन अतिशय उत्साहात आणि आनंदात परंपरेनुसार झालेलं आहे। दरवर्षी आपण या परंपरेमध्ये अत्याधुनिक संकल्पना राबवत विविध देखाव्यांच्या माध्यमातून जनजागृती करत असतो आणि ती सुद्धा एक परंपरा, देखाव्यांची परंपरा सुद्धा याही वर्षी आपली सुरू आहे। या वर्षी आपल्या देखाव्याचा विषय आहे ते म्हणजे दशमहाअवतार। विष्णूंचे 10 अवतार आपण दाखवलेले आहेत, पण भगवान विष्णूंना भक्तांची एक प्रार्थना की आता भक्तांना काय पाहिजे आहे, भक्ताची काय विनंती आहे ते आपण या देखाव्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय। यामध्ये विष्णूंचा पहिला अवतार तो म्हणजे मत्स्य अवतार आपण दाखवला आहे। या मत्स्य अवतारामध्ये भगवान विष्णूंनी वेद बाहेर काढलेले आहेत, वेद वाचवलेले आहेत। त्याप्रमाणे आता 21व्या शतकात जगत असताना पुन्हा एकदा अवतार घेऊन माणसं वाचवा आणि माणुसकी वाचवा, माणुसकी जोपासा ही भगवंताला आपण या माध्यमातून, देखाव्याच्या माध्यमातून विनंती करण्याचा प्रयत्न केलाय। त्यानंतर पुढील अवतार आहे कृम अवतार। या कृम अवतारामध्ये जेव्हा मेरू पर्वताचं समुद्र मंथन होतं, देव आणि दानवांच्या समुद्र मंथनामध्ये मेरू पर्वताला स्थिरता देण्यासाठी कृम अवतार हा भगवान विष्णूंनी घेतलाय। आणि यामध्ये आता माणसाची तीच परिस्थिती झाली आहे की एकीकडे चांगली परिस्थिती, एकीकडे वाईट परिस्थिती, एकीकडे देव आणि एकीकडे दानव, यामध्ये माणूस घुसायला जातोय, यामध्ये माणूस फिरतोय। त्यामुळे त्या माणसाच्या पायाला घट्ट स्थिरता द्यावी हे दाखवण्याचा आपण यातून प्रयत्न केलाय। त्या पुढील अवतार तो म्हणजे वराह अवतार आपण दाखवलाय। वराह अवतारामध्ये क्षीरसागरातून वराह रूपी प्रगट होऊन पृथ्वीला वाचवलंय। जलयुक्त पृथ्वी होती ती थोडा भाग जलमुक्त करून पृथ्वीला वाचवलंय। त्याप्रमाणे आता पर्यावरण वाचवा, प्रदूषण कमी करा आणि या पृथ्वीला वाचवा हे दाखवण्याचा आपण प्रयत्न केलाय। त्या पुढील अवतार तो म्हणजे नरसिंह अवतार। शक्ती आणि भक्तीचं सामर्थ्य आपण यातून आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण सध्या शक्ती आणि भक्तीचं सामर्थ्य सगळ्यात जास्त झालंय ते म्हणजे पैशामुळे। त्यामुळे भ्रष्टाचार थांबवा आणि भ्रष्टाचार मुक्त जीवन करा हे दाखवण्याचा आपण प्रयत्न केलाय नरसिंह अवतारामध्ये। त्यापुढील वामन अवतार। वामन अवतारामध्ये बली पाताळामध्ये गाडला गेला, तर आता व्यसनाधीनता पाताळामध्ये गाडून व्यसनमुक्त जीवन सर्वांचं व्हावं हे दाखवण्याचा आपण प्रयत्न केलाय। आणि त्या पुढील अवताराकडे म्हणजे परशुराम भगवानांचा अवतार झालाय। शस्त्र आणि शास्त्र पारंगत असणारे भगवान परशुराम आता मात्र सर्वांना लाठीकाठी, स्वसंरक्षणार्थ तलवारबाजी शिकवून शस्त्रांचा योग्य पद्धतीने वापर करण्यासाठी शिकवा हे दाखवण्याचा आपण यातून प्रयत्न केलाय। त्या पुढे जाऊन श्री प्रभू रामचंद्रांचा अवतार। रावणाला संपवून प्रभूंनी रामराज्य निर्माण केलं, आपल्या सर्वांना माहिती आहे। पण आता काम, भय, लोभ, ईर्ष्या, चोरी, क्रोध, अहंकार, मोह, द्वेष, झूठ असा सगळ्या दुर्जनांचा नाश करून आता पुन्हा एकदा सज्जनांचा राम अवतार, प्रभू श्री रामचंद्रांनी जे रामराज्य निर्माण केलं ते व्हावं हे दाखवण्याचा आपण प्रयत्न केलाय। वर्तमानातील रामराज्य आपल्याला हवंय आणि त्या पुढे जाऊन आपण कृष्ण अवतार दाखवलाय की जे संपूर्ण जीवनाचं सार ज्यांनी आपल्याला शिकवलंय ते म्हणजे सर्वात श्रेष्ठ कर्म पेराल तेच उगवेल हे आपण या छोट्याशा देखाव्यातून, शेतकऱ्यांच्या देखाव्यातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय की आपण जे पेरलं, जसं कर्म केलं तसंच उगवतं। त्यामुळे चांगलं कर्म करा, नक्कीच चांगलं उगवेल, सर्वात श्रेष्ठ कर्म। आणि त्यापुढे जाऊनच कृष्णांचं द्रौपदीचं वस्त्रहरण आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण आता महिलांवरील अत्याचार वाढत चालले आहे, महिलांवरील बलात्कार वाढत चालले। त्यामुळे लेख वाचवा, लेख शिकवा आणि महिला वाचवा हा संदेश देण्याचा आपण या देखाव्याच्या माध्यमातून प्रयत्न केलाय। त्या पुढील अवतार बुद्ध अवतार। ते म्हणजे आकाशा एवढे प्रचंड ज्ञानी आणि शांतता पाया आणि संवाद वाढवा, ज्याची खरी जगाला
गरज आहे ते शांतता पाळण्याचा संदेश सुद्धा आपण यातून दाखवण्याचा आणि देण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्यापुढील कल्की अवतारामध्ये नेमकंच ऑपरेशन सिंदूर, आपल्या सर्वांना माहिती आहे अधर्माचा नाश करून धर्म प्रस्थापितासाठी होणारा कल्की अवतार, यामध्ये ऑपरेशन सिंदूर आपण दाखवलंय. पण याचबरोबर आपण दाखवलंय ते म्हणजे अखंड भारत. आपल्याला देवांच्या चरणी एवढीच विनंती आहे की आता अखंड भारत आपला झाला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी आपण हे एक पत्र लिहिलं, ही एक विनंती केली आहे भगवंताला की मी प्रिय भक्त बोलतोय. भगवान विष्णू द्वापारयुग, सतयुग, त्रेतायुग यामध्ये दशमा अवतार घेतले आणि मानवाच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी. तुम्ही मत्स्य अवतारामध्ये वेद वाचवला, आता माणुसकी वाचवा. कृम अवतारामध्ये स्थिरता दिली, आता मानवाचे पाय घट्ट करून त्याला स्थिरता द्या. वरा अवतारामध्ये पृथ्वी वाचवली, आता प्रदूषण कमी करून पुन्हा एकदा पृथ्वी वाचवा. वामन अवतारामध्ये बलीला पाताळामध्ये गाडले, आता व्यसनाधीनता पाताळामध्ये गाडा आणि मानवाला सुखी जीवन द्या. तर नरसिंह अवतारामध्ये हिरण्यकश्यपूला फाडलं, त्याप्रमाणे आता भ्रष्टाचाराला फाडा आणि प्रामाणिक कष्टाला तुम्ही श्रेष्ठत्व प्रदान करून द्या. त्यानंतर परशुराम अवतारामध्ये शस्त्र आणि शास्त्र पारंगत आपण होतात, पण आता मुलींना लाठीकाठी, तलवारबाजी, दानपट्टा, कराटे, जुडो कराटे यांसारखं शिकवून त्यांना सक्षम करा. त्यानंतर होणाऱ्या राम अवतारामध्ये क्रोध, मोह, मद, मत्सर हे सर्व मारून रामराज्य पुन्हा एकदा निर्माण करा. त्यापुढील कृष्ण अवतारामध्ये कर्म हे सर्वात श्रेष्ठ, पेराल तेच उगवेल हे दाखवून आपण त्यापुढील द्रौपदीचे वस्त्रहरण दाखवून महिलांवरील अत्याचार कमी करा, मुलींवरील बलात्कार कमी करा. आणि त्यानंतर बुद्ध अवतारामध्ये शांतता पाळा आणि संवाद वाढवा. तर कल्की अवतारामध्ये आता सिंदूर ऑपरेशन नंतर आम्हाला अखंड भारत एकदा दाखवा. मीच तुमचा प्रिय भक्त बोलतोय. हीच विनंती आपण भगवंतांच्या चरणी केली आहे. या देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाय, त्याबद्दल धन्यवाद. निश्चितच. तर आजच्या या युगामध्ये जे अवतार जे आहेत, जे अवतार झालेले आहेत, त्या अवताराला अनुसरून आजच्या युगात नेमकं काय हवंय ते दाखवण्याचा प्रयत्न या संपूर्ण देखाव्यामध्ये रेखाटण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थानं गौराईचा सण हा महिलांचा सक्षमीकरणाचा आणि महिलांसाठी असलेला हा उत्सव मोठ्या उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रभरात साजरा केला जातो. महत्वाचं म्हणजे 10 जे अवतार आहेत ते अवतार म्हणजे अमृत मंथन असेल, त्याचबरोबर या बाजूला जे आहे वामन बळीच्या पायावर वामनांचा पाय आहे. पण आधुनिक वामन जे आहेत ते व्यसनाधीन बळी जो आहे त्याच्यावर या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे की त्यांच्या डोक्यावर पाय ठेवून पूर्णपणे व्यसनाधीन झालेला व्यक्ती जो आहे तो व्यसन जे आहे ते पूर्णपणे पाताळात गाडण्याचं काम आजच्या दिवशी व्हायला हवं. त्याचबरोबर जे आहे आपण या ठिकाणी बघू शकताय की महिला सक्षमीकरणासाठी महिलांनी शस्त्र जे आहे शस्त्रविद्या पारंगत व्हावं. त्याचबरोबर आजच्या या काळामध्ये ऑपरेशन सिंदूर जे झालेलं आहे, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून महिलांनी या ऑपरेशन सिंदूरला लीड केलं आणि त्यांनी दाखवून दिलं की भारतातली जी महिला आहे ती सक्षम आहे आणि ती पूर्णपणे या देशाचं जे आहे ते नेतृत्व करू शकते. त्यासाठी जे आहे आज या ठिकाणी जे अवतार दाखवण्यात आले ते खरंच वाखाणण्याजोगे आहेत आणि त्यातून बोध घेण्यासारखं आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.